राज्यातील ग्रामीण भागातील राजकीय हालचालींना आता वेग येणार आहे। जिल्हा परिषद निवडणुकानंतर आता ग्रामपंचायत निवडणुकांचं बिगुल वाजलंय। जानेवारी 2026 ते डिसेंबर 2026 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसह नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राज्य शासनाने प्रभाग रचनेचा अधिकृत कार्यक्रम घोषित केलाय। यानुसार येत्या 20 फेब्रुवारी 2026 पासून प्रभाग रचनेच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे। ग्रामविकास विभागाच्या सहसचिव वर्षा भरोसे यांनी या संदर्भातील आदेश जारी केलेत। संपूर्ण प्रक्रियेची जबाबदारी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांच्यावर सोपवण्यात आले। प्रभाग रचनेचं काम हे प्रामुख्याने 3 टप्प्यात पार पडणार आहे। यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रत्यक्ष पाहणीवर भर देण्यात आलेला आहे। पहिल्या टप्प्यात काय होणार आहे तर तहसीलदार गुगल अर्थच्या सहाय्याने 20 फेब्रुवारी पर्यंत गावांचे नकाशे अंतिम करणार आहेत। दुसऱ्या टप्प्यात 27 फेब्रुवारी पर्यंत संबंधित तलाठी आणि ग्रामसेवक प्रत्यक्ष जमिनीवर जाऊन पाहणी करणार आहेत आणि प्रभागांच्या सीमा निश्चित करणार आहेत। तिसऱ्या टप्प्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या तपासणीनंतर 23 मार्च 2026 पर्यंत राज्य निवडणूक आयोग या प्रस्तावांना अंतिम मान्यता देणार आहे। नागरिकांना प्रभाग रचनेबाबत आपलं मत मांडण्याची संधी मिळावी यासाठी प्रशासनाने पारदर्शक वेळापत्रक ठरवले। 7 एप्रिल 2026 रोजी प्रभाग रचनेचा मसुदा जाहीर केला जाईल आणि नागरिकांना 7 ते 13 एप्रिल 2026 या कालावधीत आपल्या हरकती किंवा सूचना नोंदवता येणार आहेत। प्राप्त झालेल्या हरकतींवर 21 एप्रिल पर्यंत उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सुनावणी पार पडणार आहे। सर्व हरकतींचा निपटारा केल्यानंतर या प्रस्तावांची पडताळणी पूर्ण झाल्यावर जिल्हाधिकारी 28 एप्रिल पर्यंत अंतिम प्रभाग रचना निवडणूक राज्य आयोगाकडे सादर करणार आहेत। त्यानंतर 4 मे 2026 रोजी अधिकृतरित्या अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध केली जाणार आहे। या प्रक्रियेमुळे आगामी काळात गाव पातळीवर निवडणुकांचं चित्र स्पष्ट होणार आहे। राजकीय इच्छुकांनी आतापासूनच मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे। दरम्यान 4 मे 2026 रोजी अधिकृतरित्या अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध केली जाणार आहे आणि त्यानंतर राज्यात मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे। दरम्यान जिल्हा परिषद निवडणुकांची रणधुमाळी नुकतीच संपले, तोपर्यंत लगेचच ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचं बिगुल वाजलंय। त्यामुळे पुन्हा एकदा राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे।